Hello dear students, we are discussing the question bank solutions for the chapter Mechanical Properties of Fluids. In this video lecture, we would be discussing the multiple choice questions which are for 1 mark each. Insects move over surface of water because of elasticity, surface tension, friction or viscosity. तुम्ही लहानपणी बघितलं असेल की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असे काही इन्सेक्ट्स असतात, किडे, ते पाण्यावर तुम्ही चालताना बघितलेले असतील आणि ते अगदी सहज पाण्यावर चालतात, जसे आपण जमिनीवर चालतो तसे चालू शकतात. मग हे कशामुळे घडतं? तर ड्यू टू द सरफेस टेन्शन. म्हणजे कोणत्याही लिक्विडचा जो सरफेस असतो, कसा असतो, त्याला एक ताण असतो, त्याला सरफेस टेन्शन असतं. आणि कसं असतं की म्हणजे आणि तो सरफेस त्याच्यामुळे कसा असतो, तर जसं काही एखादं इलास्टिक, म्हणजे इलास्टिकला जर आपण ताणलं, एखाद्या रबरला ताणलं किंवा एखाद्या इलास्टिक मेम्ब्रेन जर आपण ताणली तर ती कशी होते, तशा प्रकारचं हे लिक्विडचं, कोणत्याही लिक्विडचं सरफेस असतं. आणि हे कशामुळे असतं, तर ड्यू टू द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. सो द आन्सर फॉर दिस क्वेश्चन MCQ इज सरफेस टेन्शन. द नेक्स्ट इज द वॉटर ड्रॉपलेट्स आर स्फेरिकल इन free fall due to gravity, intermolecular attraction, surface tension or viscosity. तर आकाशातून किंवा ढगांमधून जेव्हा पाण्याचा थेंब खाली पडतो तेव्हा तो स्फिअर या आकाराचा असतो, स्फेरिकल असतो. हा इथे दाखवलेला आहे तसा तो स्फिअरचा शेप घेऊन मग तो जमिनीवर खाली येत असतो. तर असं काय कारण आहे? त्यांनी क्यूबचा आकार का घेत नाही, किंवा एखाद्या पॅरलेलोपाइपेडचा आकार का घेत नाही, किंवा इतर कुठलाही आकार का घेत नाही, तो फक्त स्फिअरचाच आकार का घेतो? तर जर आपण असं कन्सिडर केलं की एक ठराविक व्हॉल्यूम दिला त्या थेंबाला, त्या ड्रॉपला, तर कोणत्या ड्रॉपचा जो, म्हणजे मग सेम व्हॉल्यूमचा ड्रॉप स्फिअर आहे किंवा पॅरलेलोपाइपेड आहे किंवा क्यूब आहे किंवा इतर कोणता आकार आहे, तर ह्या सर्व आकारांमध्ये त्यांची व्हॉल्यूम एक्झॅक्टली सेम आहेत, पण स्फेरिकल शेप, म्हणजे हा जो स्फिअरचा जो शेप आहे त्याचा आकार कसा आहे, तर त्याचं व्हॉल्यूम इतरांइतकाच आहे, पण त्याची जी सरफेस एरिया आहे ती मिनिमम सरफेस एरिया आहे. आणि ड्यू टू द सरफेस टेन्शन ऑन द सरफेस ऑफ एनी लिक्विड, दिस लिक्विड ऑलवेज ट्राईज टू रिमेन इन अ मिनिमम सरफेस एरिया. आणि स्फिअर हा मिनिमम सेम व्हॉल्यूम असलेले जे इतर आहेत त्यांच्या तुलनेत कमीत कमी सरफेस एरिया असलेला हा स्फिअर हाच शेप आहे. आणि म्हणून ड्यू टू द सरफेस टेन्शन द वॉटर ड्रॉपलेट्स टेक स्फेरिकल शेप बिकॉज they want to minimize the surface area. The third one is the surface tension of a liquid at critical temperature is. Now basically the definition of critical temperature is the temperature at which the surface tension of liquid becomes zero. So 0 is the answer. But now we can discuss this with this one more formula also, that T is equal to T0 into 1 minus alpha T. Now T0 is the surface tension at 0 degree Celsius. T is the surface tension at T degree Celsius. This small t, हे small t represent करतं टेम्परेचर. सो आता जसं T0 हे सरफेस टेन्शन 0 डिग्री सेल्सिअसवर आहे, आता जसं हे टेम्परेचर आपण वाढवू, इन्क्रीज करत जाऊ, तसं तसं अल्फा इंटू टी, अल्फा हा एक कॉन्स्टंट आहे, सो अल्फा इंटू टी हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते वाढत जाणार आहे, कारण आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं. आणि एक पॉईंट असा येईल की अल्फा इंटू टी विल बिकम इक्वल टू 1. सो 1 मायनस 1 इज 0. सो ते टेम्परेचर ज्याच्यासाठी हा अल्फा टी हा 1 होईल आणि हे 1 मायनस 1 0 होईल, म्हणजे द सरफेस टेन्शन टी हे 0 होईल. सो द क्रिटिकल टेम्परेचर इज द टेम्परेचर ॲट विच द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बिकम्स 0. सो द आन्सर इज 0. द नेक्स्ट क्वेश्चन इज द युनिट of coefficient of viscosity is. आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय, इटा आपण घेतो. आपल्याकडे माहिती आहे की द विस्कस फोर्स आपण डिस्कस केलेला आहे आधी, की विस्कस फोर्स इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही.
where F is the viscous force, 6 pi is the constant, eta is the coefficient of viscosity, R is the radius, and V is the velocity of the object which is falling through the fluid or the viscous fluid. Now, the coefficient of viscosity आपण थोडं रिअरेंज केलं या एक्सप्रेशनला तर काय येईल, इटा इज इक्वल टू एक्स अपॉन एफ अपॉन 6 पाय आर व्ही. नाव आपल्याला युनिट पाहिजे, मग एफचं युनिट आहे न्यूटन, फोर्सचं युनिट आहे न्यूटन. 6 पाय जे आहे त्याला युनिट नाही आहे किंवा युनिट आपण त्याचे युनिट कन्सिडर करत नाही एस आय सिस्टममध्ये. आर द युनिट इज मीटर and V velocity the unit is meter per second. So eta will be equal to n, that is the Newton, meter into meter, meter square, आणि हा जो सेकंड जो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरमध्ये जाईल. सो न्यूटन सेकंड अपॉन मीटर स्क्वेअर. सो द आन्सर इज D, that is the Newton second upon the meter square is the answer. Now the next, the question is two capillary tubes, म्हणजे दोन capillary tubes आहेत of radii 0.6 सेंटीमीटर, एकाचं रेडियस 0.6 सेंटीमीटर आहे and 0.3 सेंटीमीटर, दुसऱ्याचं रेडियस 0.3 सेंटीमीटर आहे, आर डिप्ड इन द सेम लिक्विड. असे दोन ट्यूब्स घेतलेले आहेत, ते एकाच लिक्विडमध्ये आपण डिप केलेले आहे and the ratio of heights through which the liquid will rise in the tubes is. आता काय रेशिओ आहे की तो रेशिओ आपल्याला फाइंड करायला सांगितलेला आहे की पहिल्या ट्यूबमध्ये लिक्विड राईज झालं H1 आणि समजा आपण कन्सिडर केलं की दुसऱ्या ट्यूबमध्ये लिक्विड राईज झालं H2, तर मग त्यांचा H1 अपॉन H2चा रेशिओ त्यांनी आपल्याला मागितलेला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे T इक्वल टू HR रो जी अपॉन 2 कॉस थिटा, किंवा त्यालाच आपण रिअरेंज केलं आणि Hला एका बाजूला घेतलं लेफ्ट हँड साईडला LHSला, तर H इज इक्वल टू 2T कॉस थिटा अपॉन R रो जी, हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये एकदा लिक्विड डिसाईड झालं की कोणतं घ्यायचं आहे, तर T हे कॉन्स्टंट आहे, 2 स्वतः कॉन्स्टंटच आहे. लिक्विड त्या ज्या कॅपिलरीज आहेत त्या सेम आहे असं आपण कन्सिडर करू, सेम मटेरियलचे आहे असं आपण कन्सिडर करू, तर मग हे कॉस थिटा पण कॉन्स्टंट राहणार आहे. आर हे रेडियस आहे, हे रेडियस मात्र चेंज होतं आहे कारण हे दोन रेडियस सांगितलेले आहे. आपल्याला एक 0.6 रेडियस घेतलेला आहे आणि एक दुसऱ्या कॅपिलरीचं 0.3 सेंटीमीटर हा रेडियस आहे. त्याच्यानंतर रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड, तो पण कॉन्स्टंट आहे कारण लिक्विड फिक्स आहे, आणि जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथे 2T कॉस थिटा रो आणि जी हे सगळे कॉन्स्टंट आहे. म्हणजे चेंज काय होणार आहे, तर आर चेंज झाल्यावर H चेंज होणार आहे. सो आपण कसं लिहू शकतो याला, H प्रपोर्शनल टू 1 अपॉन R किंवा H इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. मग पहिली कॅपिलरी आपण पहिल्यासाठी आपण H1 घेतलं सिम्बॉल आणि दुसऱ्यासाठी आपण H2 हा सिम्बॉल घेतला. सो H1 अपॉन H2, H1 प्रपोर्शनल टू 1 अपॉन R1 अँड H2 प्रपोर्शनल टू 1 अपॉन R2. आता प्रपोर्शनल म्हणजे हे कॉन्स्टंट आहे. सो H1 मग आपण प्रपोर्शनलचं इक्वालिटीमध्ये जेव्हा कन्व्हर्ट करतो तेव्हा आपल्याला एक कॉन्स्टंट, जो कॉन्स्टंट आहे तो किती आहे, तर 2T कॉस थिटा अपॉन रो जी हाच कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून मग आपण कसं लिहिलं, H1 इज इक्वल टू K अपॉन R1 अँड H2 इज इक्वल टू K अपॉन R2. मग आपण ते दोन्ही इक्वेशन आपण त्यांचा रेशो घेतला, किंवा H1 अपॉन H2चा रेशो घेतला. H1 अपॉन H2 इज इक्वल टू R हा जो आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, म्हणून तो कसा मिळणार आहे आपल्याला, H1 अपॉन H2 इज इक्वल टू R2 अपॉन R1 आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच H1 अपॉन H2 इज 0.3 सेंटीमीटर अपॉन 0.6 सेंटीमीटर. सो इथे काय आलं 1 अपॉन 2, म्हणजे 1:2, विच इज B इज द आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन इज the energy stored in a soap bubble of diameter 6 centimeter and surface tension of the soap solution is 0.04 Newton per meter is nearly, म्हणजे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की एक सोप बबल आहे
तर ह्या सोप बबल, द एनर्जी स्टोर्ड इन अ सोप बबल ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर अँड सरफेस टेन्शन 0.04 न्यूटन पर मीटर. त्यांनी आन्सर विचारलेला आहे. आता त्यांनी डायमीटर दिलेला आहे, ह्याचा अर्थ काय, तर त्याचा रेडियस किती येणार आहे, तर रेडियस विल बी डायमीटर अपॉन 2. So 6 centimeter upon 2, that is 3 centimeter, that is 3 into 10 to the power minus 2 meter. Now, energy stored in the soap bubble. Energy stored म्हणजे काय, तर जेव्हा त्या बबलला आपण ब्लो केलं, सो बबल तयार केला, त्यावेळेला आपल्याला ब्लो करण्यासाठी काही एनर्जी खर्च करावी लागली. And we know that energy can neither be created nor destroyed. It is only converted from one form to another. So मी जेव्हा ते बबलला ब्लो केलं तोंडाने, तर त्यावेळेला जी एनर्जी मी खर्च केली ती कुठे स्टोअर झाली, इट इज स्टोर्ड इनसाइड द बबल व्हेन वी आर प्रिपेअरिंग क्रिएटिंग द बबल. सो द एनर्जी स्टोर्ड, आपण कसं म्हणू शकतो, एनर्जी स्टोर्ड इज द वर्क डन इन ब्लोईंग द सोप बबल. सो नाव DW म्हणजे दिस वर्क डन आपल्याला आपण डिस्कस केलेलं आहे इन द व्हिडिओ लेक्चर्स and in the book also it is discussed. DW is equal to TDA, and DW, this work done, is the energy stored, because energy can neither be created nor destroyed. So DW is equal to TDA, which is DE is the energy stored. So now this T is the surface tension and DA is the change in the surface area. मग सुरुवातीला त्याला सरफेस एरिया किती होती, 0 होती, कारण सोप बबल नव्हता. मग सोप बबल निर्माण केला. किती रेडियसचा सोप बबल निर्माण केला, 3 सेंटीमीटर या रेडियसचा सोप बबल निर्माण केला. मग त्याची सरफेस एरिया किती असते, काय सोप बबल हा कसा आहे, तर स्फिअर आहे. स्फिअरची सरफेस एरिया किती असते, तर 4πr². पण हा बबल आहे, सोप बबल आहे, त्याच्यामुळे आपण 2 हा फॅक्टर त्याच्यामध्ये घेतो आणि त्याची एरिया किती होणार आहे, तर त्याची एरिया म्हणजे ट्वाईस होणार आहे, म्हणजे 2 into 4πr² म्हणजे 8πr² ही आता सरफेस एरिया आहे सोप बबलची. त्याला ब्लो केल्यानंतर, आणि इनिशियली तेव्हा ब्लो जेव्हा नव्हताच बबल तेव्हा त्याची सरफेस एरिया 0 होती. मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकू की 4 into 10 to the power minus 2 into 8 into 3.142 into 3 into 10 to the power minus 2 चा स्क्वेअर. So the answer is 0.9 into 10 to the power minus 3 joules. म्हणजे तो सोप बबल तयार करण्यासाठी किती एनर्जी खर्च करावी लागली, 0.9 into 10 to the power minus 3 joules एवढी खर्च करावी लागली. आणि ही एनर्जी आता कुठे स्टोअर झाली, त्या सोप बबलमध्ये स्टोअर झालेली आहे, द एनर्जी स्टोअर. So this is the A is the answer. The next, 2 stones with radii 1:2 fall from a great height through atmosphere. The terminal velocities are in the ratio 2:1, 1:4, 4:1 and 1:2. Now, त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 स्टोन्स आहेत, दगड आहेत, आणि ते ॲटमॉस्फिअरमधून, आता आपल्याला माहिती आहे की ॲटमॉस्फिअर इज ऑल्सो अ फ्लुइड. लिक्विड हे जसं फ्लुइड आहे तसं गेशियस स्टेट पण फ्लुइडच आहे. फ्रॉम अ ग्रेट हाईट थ्रू ॲटमॉस्फिअर, त्यांनी म्हटलंय द टर्मिनल व्हेलॉसिटीज आर इन द रेशिओ. त्यांच्या ज्या टर्मिनल व्हेलॉसिटीज आहेत त्यांचा रेशिओ काय आहे तो विचारलेला आहे. म्हणजे V1/V2 किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे टर्मिनल व्हेलॉसिटीचा, V is equal to 2/9 r² rho minus sigma into G upon eta. इथे 2/9 हे कॉन्स्टंट आहेत, R हा रेडियस आहे त्या स्टोनचा किंवा त्या स्फेरिकल ऑब्जेक्टचा, इटा हे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे, रो हे डेन्सिटी आहे ऑफ द स्टोन, अँड सिग्मा हे डेन्सिटी ऑफ द फ्लुइड आहे, आणि जी हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. नाव बाकी सगळे जे आहेत म्हणजे 2, 9, इटा, रो, सिग्मा आणि जी हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. कॉन्स्टंट काय नाही आहे तर आर नाही आहे. 2 स्टोन्सचे रेडाय वेगवेगळे आहेत. सो
व्ही, आता इथे आपण कसं म्हणू शकतो, व्ही प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग आता मी याला कसं लिहिलं, V1 इज इक्वल टू के इंटू R1 स्क्वेअर, V2 इज इक्वल टू के इंटू R2 स्क्वेअर. के कोण आहेत, के म्हणजे हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत इथले, हे जे दाखवलेले आहेत सांगितले आहेत हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. मग आता आपण V1 अपॉन V2 इज के कॅन्सल होणार कारण तो सेमच आहे. सो V1 अपॉन V2 इज इक्वल टू R1 अपॉन R2 चा स्क्वेअर. सो V1 अपॉन V2 इज इक्वल टू 1 अपॉन 2 बिकॉज त्यांनी दिलेलं आहे 1:2. सो 1 अपॉन 2 चा स्क्वेअर. सो V1 अपॉन V2 इज इक्वल टू 1/4. सो द रेशिओ ऑफ द व्हेलॉसिटीज किती आहे तर 1:4 म्हणजे B इज द आन्सर. So here we have completed the MCQ of the chapter. Thank you.